सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवन तुमचं चढ उतारांनी भरलेलं असेल. तुमची मेहनत आणि समजूतदारपणा तुम्हाला आयुष्य आनंदी बनवण्यास मोठी मदत करेल. जॉबच्या ठिकाणी तुमच्या कामाचं आज कौतुक होईल. तुमच्या कामामध्ये आज मोठमोठे बदल होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी वाटू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला जाल. आज नशीब तुमच्या बाजूने राहणार आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अगदी उत्साहाने भरलेला असेल. तुम्हाला आज कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळेल. एखाद्या विशेष व्यक्तीला भेटणं तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. तुम्ही एखाद्या समारंभाला किंवा लग्नाला उपस्थित राहाल. तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचा आनंद हा कायम राहील. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांचा आणि भावंडांचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्या प्रेमसंबंधांना आज यश मिळताना दिसतंय. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जलाभिषेक करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामात चांगले यश मिळेल. नवीन व्यवसाय करण्याच्या कल्पना तुमच्या मनामध्ये येऊ शकतात किंवा त्या प्रत्यक्षामध्ये देखील तुम्ही आणू शकता. आज नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. तुमचं कौटुंबिक वातावरण देखील चांगले राहील. आज तुम्ही आनंदी असाल आणि आजचा दिवस तुम्ही हास्य विनोदात घालवाल. तुम्ही आज प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधू शकाल, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत करतील आणि मार्गदर्शन करतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे आनंदी राहील. कुटुंब आणि मित्रांसमवेत आनंदाचा वेळ तुम्ही घालवाल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी अविस्मरणीय राहील. कुटुंबातील सदस्यांकडनं आनंद आणि कामामध्ये तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचं आरोग्य देखील उत्तम असेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लाल वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या बाजूने आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमची कामगिरी फार चांगली असेल. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगला नफा होईल. आज तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते. तुमची मानसिक मरगळ आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही उत्साहानं परिपूर्ण असाल. नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्हाला कामामध्ये उत्साह आणि जोश दिसेल. विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल. तुम्ही तुमच्या योजनेनुसार तुमची कामं पूर्ण कराल. कौटुंबिक आनंद तुम्हाला मिळेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता येईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज संपूर्ण दिवस तुमचा ताजातवाना राहील. तुम्हाला कामामध्ये चांगलं यश मिळताना दिसतंय. व्यवसायामध्ये देखील तुम्हाला नफा होईल. तुमचे कौटुंबिक वाद मिटतील. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांना पराभूत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही धैर्य सोडू नका आणि कठीण परिस्थितीचा सामना करा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत आहे. तुम्ही शुभ कार्यामध्ये आज सहभागी होऊ शकता. तुमचं बोलणं गोड असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल.
तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं आणि कौशल्यानं यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. तुम्ही पैसे बचत करू शकता आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील तुम्हाला प्रगती झालेली पाहायला मिळेल. तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या समस्यांपासून आज तुम्ही मुक्त व्हाल. तुमची सर्व कामं यशस्वी होतील. आज व्यवसायामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचं आरोग्य देखील सामान्यतः चांगलं राहील. बऱ्याच काळानंतर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. आज नवीन काम सुरू करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही दिलेला सल्ला इतरांसाठी अत्यंत उपयोगाचा ठरू शकेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा सराव करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी हवा तसा दिवस नसेल. तुम्हाला संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशावेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मात्र नक्कीच मिळेल आणि म्हणून तुम्ही धैर्य सोडू नका आणि कठीण परिस्थितीचा सामना करा. नोकरीमध्ये आज तुमची कामगिरी खूप उत्तम असेल. कार्यक्षेत्रामध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरी किंवा कौटुंबिक मांगलिक कार्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ असेल. आज तुम्ही अनुभवी लोकांशी संपर्क साधाल आणि जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत करतील आणि गाईडही करतील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील. आज तुम्ही संपत्ती निर्माण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादी नवीन डील होऊ शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संस्मरणीय असेल. गोड बोलण्याच्या आणि तुमच्या हुशारीच्या मदतीने तुम्ही कामात यश मिळवाल. आज तुम्ही तुमची चातुर्य सीमा सिद्ध करून कामामध्ये यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. कुटुंबातील सदस्यांना कौटुंबिक व्यवसायामध्ये शक्य ती सर्व मदत मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.